होणार नाही. 8 मॅच व्हायला येऊ वाजले. किती होणार 7 मॅच? नाही कसं होतंय? अरे सकाळी आता 8 मॅच झालं, एवढा टाइम झाला 8 वाजल्या. कसं होतं येण्यासारखे काय बोल अजून एवढा अवी जाधव यांनी थोडस त्याची थांबायचं संपर्क साधायचा आहे. अवी जाधव थोडस 2 मिनिटं पंच थांबायचंय. चला, सामना 4 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरी फेरी देखील 4 षटकांची राहील. आयोजक वर्गाकडून सूचना येते. पहिले षटक हाताळता येतं कोणगाव एक्सप्रेस साईराज मोरे पवार. फटका चांगला आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण होते, येतोय चौकार. पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाले, चौकार आला. दुसरा चेंडू साईराज यांचा, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. धावचूत होईल का? आणि यस, पहिला झटका लागतोय DGSM राजापुरी संघाला अमोल यांच्या रूपाने. झेल सुटला परंतु धावचीत निश्चितच अमोल होत आहेत. पहिला झटका, पहिला हादरा लागतोय अमोल यांच्या रूपाने DDSM राजापुरी संघाला. हा देखील संघ एक मोठा आहे. निश्चितच या संघाचं देखील नाव चर्चेत असतं. सहकार्य करायचं आहे. 4 ओव्हरचे सामन्यात सर्व संघांना निश्चितच आयोजक वर्गाकडे विनंती असेल की आपल्या सहकार्याने निश्चितच वेळ सामने पार पडतील. त्यामुळे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, सहकार्य करायचं आमच्या आयोजक वर्गाला. फटका चांगला आहे, फक्त दिशा दिले. स्लिपच्या दिशेने फटका खेळून काढला. अक्षरशः तिसऱ्या स्लिप मध्ये चेंडू निघून जातो सर, सीमारेषे बाहेर येतो, चौकार. काय हुशारीची फलंदाजी पाहायला मिळते बॅटर चंदू यांच्याकडून. राजापुरी संघ एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचं. सहकार्य करा मित्रांनो. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, लवकरात लवकर आपल्याला सामने उरकायचे आहेत. फायनलचा ही सामना 4 ओव्हरचा खेळवायचा आहे, तरी स्पीडअप घ्यायचा आहे. पंच, पुढचा चेंडू साईराज यांचा, चांगला चेंडू. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. आता मात्र साईराज फक्त हलक्याच्या हाताने खेळून काढला चंदू यांनी. एका धावी समाधान मानावं लागेल चंदू यांना. कोणगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो साईराज. सातत्यानं हा देखील गोलंदाज आपल्या संघासाठी योगदान देत आलाय. एक वेगवान गोलंदाज समालोचन कक्षाकडून गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे, फटका हवेमध्ये, चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषे बाहेर. येतोय खणखणीत दणदणीत हाय अँड हँडसम छत्रपती चषक षटकार.
गोलंदाजी दंडित करतायत पंच. आता मात्र वैभव यांना एक युवा गोलंदाज पोहणगाव संघाचा संधी मिळते. संधीचं सोनं करावे लागेल निश्चितच वैभव यांना. प्रयत्न चांगला होता, फक्त दिशा दिली प्रतीक यांनी. स्लिप मधून फटका खेळून काढला, चेंडू निघून जातोय, सरळ सीमारेषे बाहेर येतोय प्रतीक यांच्या बॅट. घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू निघून गेला. सर सीमारेषे बाहेर मिळते चौका. माननीय चंद्रकांत साळुंके यांनी एक सिक्स मारला तर त्यांना 101 रुपयांचे पारितोषिक येणार आहे. माननीय चंद्रकांत साळुंके यांच्यासाठी ऑफर आहे, एका सिक्सवर 101 रुपयाचे पारितोषिक. कमबॅक केले जाते वैभव यांच्याकडून. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज वैभव. काउंदणी संघाचे मॅन ऑफ द मॅच शैलेश यांनी फर्स्ट बॉस या मंचावर उभे राहायचं आहे. शैलेश यायचा शैलेश, काय कमालीची फटकेबाजी केली होती. वैयक्तिक 42 धावा उभारल्या होत्या 15 चेंडू मध्ये. आणि आपल्या या खेळीबद्दल निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातो, गौरवण्यात येते. यायचा शैलेश समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वैभव यांच्याकडून. वाईट चेंडू आता मात्र दंडित करतायत पंच. गोलंदाज वैभव यांना अतिरिक्त धाव मिळून जाईल राजापुरी संघाला. अभिनंदन मित्रा, काय कमालीचा. पालेगवाडी गावचे सुपुत्र संदेश पवार यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. तरी संदेश साळुंके यांचा या ठिकाणी याचा सन्मान केला जात आहे, तरी त्याचा सन्मान याचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळते वैभव. चांगला चेंडू समजू शकला नाही फलंदाजाला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न अपयशी ठरतोय. चेंडू जातोय निर्धाव. मागील मॅचचा सामनावीर शैलेश, कौंदणी टीमचा शैलेश याचा या ठिकाणी सामनावीरचा चषक देऊन सन्मान केला जात आहे. फटका हवेमध्ये, फटका फसलाय, चेंडू जातोय नोमॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय, तोपर्यंत निश्चितच 2 धावा मिळून जातील प्रत्येकाने राजापुरी संघाला. एक हाती कुमार किरण पवार केडी यांचा या ठिकाणी याच्यात सन्मान केला जात आहे, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. किरण पवार केडी. फटका चांगला आहे, उंची गाठले, लांबी देखील गाठले. चेंडू निघून जातोय, सरळ सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत हाय हँडसम षटकार. चंदू यासाठी ऑफर आहे. चंदू यासाठी एका सिक्स वर कुणाल दादा यांच्या मित्रसमूहातर्फे 100 रुपयांचे पारितोषिक आहे. चंदू यासाठी 200 रुपये. 200 चंदू यासाठी ऑफर आहे. एका सिक्स वर 200 रुपयाचे पारितोषिक कृणाल मोरे यांच्या मार्फत दिले जाणार आहे. चंदू यासाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. सुयोग गुरु यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक येत आहे. चंदू यासाठी 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. स्पीडर घ्यायचा लवकर, स्पीडर घ्यायचा पंच. 33 सामने आपल्याला 4 षटकाचे सामने घ्यायचे आपल्याला फायनल पर्यंत. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. अभिषेक भोसले रेवंडे यांचा या ठिकाणी याची सन्मान केला जातोय, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. येतोय
भन्नाट असा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर. एक युवा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. शुभम अगोदरच्या सामन्यामध्ये या खेळाडूने निश्चित चांगली गोलंदाजी केली. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट घेतली होती आपल्या या षटकामध्ये. आता काय करतोय पाहायचा एक युवा गोलंदाज शुभम. चांगला चेंडू येतो निर्धाव. चांगला टप्पा. चौकार आला. चौकारानंतर येतो चेंडू निर्धाव. कमबॅक केले शुभम याने. येणारे 4 चेंडू पुढील पाहायचा आहे. शुभम काय सुयोग गोरे तिने गोलंदाजी करतोय. 6 साठी 200 रुपयाची पारितोषिक येत आहे. सुयोग गोरे गुरव. चांगला चेंडू. चांगला टप्पा. चेंडू येतोय बॅक टू बॅक. दुसरा चेंडू येते निर्धाव. पुढचा चेंडू शुभम यांचा. फटका चांगला आहे. फटका हवेमध्ये. फटका सहज निघून जातो. सीमारेषे बाहेर होतो. 200 रुपयाचे हाय अँड हँडसम षटकार. 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी प्राप्त केलेले आहे त्यांनी. तरी त्यांनी चंदू यांनी सामना झाल्यानंतर माईशी संपर्क साधून 200 रुपयाचे रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. चांगला चेंडू. फक्त दिशा दिली चेंडूला. 1 धाव. समाधान मानावं लागेल चंदू यांना. चंदू यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आले. या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. निश्चितच चांगली स्पर्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी संघ आयोजित छत्रपती चषक 2025 पर्व पहिला. शुभम अगोटप्याचा चेंडू. आता मात्र प्रतीक यांना फक्त चेंडूकडे बघतच राहावं लागेल. काय भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती शुभम यांचा. चेंडू येते निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44च्या घरामध्ये. निश्चितच चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मैदानामध्ये प्रत्येकाने चंदू यांच्याकडून. चंदू यांसाठी परत एकदा उपर आलेले एका 6 साठी सुयोग गुरव यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक येणार आहे. स्पीडअप. सामना लवकर संपवायचा आहे. चला पवनगाव संघ सहकार्य करा मित्रांनो. सहकार्य हवंय आपलं. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 44. एक चांगली अशी धावसंख्या उभारली आतापर्यंत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली चंदू आणि प्रतीक यांच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळते. निश्चित थोडासा का होईना परंतु दबाव असेल पवनगाव संघासमोर. पाहूया 4थं षटक. आकाश. फटका खेळला. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग असा प्रतीक यांच्या बॅटमधून. चंदू यांच्या बॅटमधून खणखणीत दणदणीत छत्रपती चषक षटकार. चंदू यासाठी अजून एक 100 रुपयाचे पारितोषिक जमा झालेलं आहे. पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी चंदू यांच्यासाठी. अजून एक षटकारासाठी पारितोषिक येत आहे. तर चंदू यांनी अजून एक षटकार मारला तर 100 रुपयाचे पारितोषिक येत आहे कृणाल मोरे यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजी निश्चितच गोलंदाज नाराज असेल. बॅटची कडा घेऊन अक्षरशः यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. येतोय बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. येतोय चौकार. आक्रमण केले जाते आता मात्र चंदू यांच्याकडून. आकाश यांच्यावरती चेंडू खाली राहतोय आणि ते धावचीत देखील व्हावं लागते चंदू यांना. चेंडू ते निर्धाव. चला नवीन बॅटर यायचंय लवकर. सहकार्य करा मित्रांनो. आपली स्पर्धा आहे. आपली हक्काची स्पर्धा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य हवंय आयोजक वर्गाला. आपल्या सहकार्यातूनच निश्चित एक चांगली स्पर्धा होईल. मोठी स्पर्धा होईल आणि वेळेच्या बंधनामध्ये देखील ही स्पर्धा होईल. त्यामुळे आपल्या सहकार्याची
आवश्यकता आहे. निश्चित सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच मान्यवरांची मांदी आहे आपल्याला या मैदानाकडे खेचून येईल. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणते चूक करत नाही तिथे. एक साधा सरळ सोपा असा झेल घेतलाय. फलंदाज आला आणि फलंदाज निघून गेला. घाटेवाडी गावचे सुपुत्र विशाल जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. निश्चितच घाटेवाडी संघाचे ग्रामस्थ असतील, युवा वर्ग असेल, देखील या स्पर्धेकडे खेचला जातोय. कारण आपल्या हक्काची स्पर्धा आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी छत्रपती चषक आपण पाहतोय. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जाते. माझे सहकारी चेतन यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केले जाते. निश्चितच सह्याद्री असोसिएशन मध्ये देखील चेतन यांचा एक मोठा हातभार आहे. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक करतोय चुकीचा फायदा होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु धावचीत होत आहेत. घाटेवाडी गावचे सुपुत्र समालोचक राम जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. 2 धावे समाधान म्हणावी. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीत होते. न्यू बॅटर येते मैदानामध्ये कोंडिवा. पुढचा चेंडू शरीरयष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, त्यात यश मिळतंय. गोलंदाजाला चेंडू येते निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावसंख्येवरती. म्हणजे 57 धावांचं आवाहन असेल विजयासाठी पवनगाव संघासमोर. घाटेवाडी गावचे सुपुत्र कुमार प्रदीप जाधव यांचाही या ठिकाणी सत्कार पार पडत आहे. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. मागील मॅच मध्ये 56 रन झालेले आहेत. 57 ला विन आहे. घाटेवाडी गावचे सुपुत्र राम जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. चला स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप आपल्याला सामने लवकर उरकायचे आहेत. वळ या सामन्याकडे. 57 धावांचं आव्हान असेल विजयासाठी पवनगाव संघासमोर. 2 बॅटर येथील. निश्चितच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. अमोल 24 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल.
उमेश आणि वैभव सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानामध्ये. पवनगाव संघाकडून 57 धावांचं आव्हान. यानंतरची होणारी मॅच कांदणी वर्सेस पिरेवाडी. या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉस मध्ये नाणेफेक होईल. पहिला चेंडू अमोल यांचा. उमेश यांच्यासाठी फटका फसलाय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक करतो चूक. जेल सुटतोय. झेल सुटलाय. मॅच सुटेल का पाहायचा. येणारा काळ निश्चित सांगेल, कारण एक एक झेल महत्वाची असते प्रत्येक सामन्यामध्ये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले जातात आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील डिपेंड केल्या जातात. पिरेवाडीने खरं तर टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं तुम्हाला कसं वाटतं की काय यांबाबतचं नियोजन तुमचं, आणि म्हणजे बऱ्याचदा आपण बॅटिंग घेतो फलंदाजी घेतो, तर तुम्ही गोलंदाजीचा निर्णय का घेतला असावा? आमच्या टीमची फलंदाजी मजबूत असल्यामुळे आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आज चेस करायचं तुमचा हेतू दिसतोय, तर चांगला आहे. आणि तुमचा काय म्हणजे विचार होता की फलंदाजी करावी का गोलंदाजी करावी? आम्ही फलंदाजीच करणार होतो, पण टॉस जिंकून त्याने फिल्डिंग घेतली, त्यामुळे आम्ही फलंदाजीच करणार आहे आणि आम्ही डिपेंड करणार आहे. किती टार्गेट देणार आहे असं? 55+. म्हणजे यांचं जे 50 पेक्षा जास्त धावांचं टार्गेट देण्याचं उद्दिष्ट आहे. आपण पाहू शकतो की हे जे काही त्यांनी अचिव्हमेंट किंवा गोल ठेवलेला आहे तो पूर्ण होतोय का? चांगला टप्पा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळते गोलंदाज अमोल. चेंडू होतो निर्धाव. डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती वैभव. पॉवर प्लेचं षटक चांगलं. दिशाहीन गोलंदाजी पंच दंडित करतात आता मात्र अमोल यांना. येथे खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळून जाईल पवनगाव संघाला. फटकेबाजी करावी लागेल. चौका षटकारांची आतिषबाजी करावी लागेल जर सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. पवनगावच्या दोन्ही फलंदाजांना चांगला फटका फक्त ढकलून दिलाय हलक्याच्या हाताने. एका धावे समाधान मानावे लागेल वैभव यांना. उमेश यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न असेल निश्चितच वैभव यांचा. फटका चांगला. फटका हवेमध्ये. फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज अमोल होते, परंतु अमोल देखील तीच चूक करतायत. या षटकामध्ये दुसरा झेल सुटतोय उमेश यांचा. 2 जीवनदान भेटले, 2 संधी भेटले, तर संधीचं सोनं करतील का उमेश पाहायचा येणाऱ्या काही षटकांमध्ये. 5 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे पवनगावकडून. आणि यानंतर परत एकदा प्रयत्न. झेलबाद होतोय का फलंदाज पाहायला, आणि हा झेलबाद झालेला आहे फलंदाज. प्रत्येकाने उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट असा खेळ चाललेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण राजापुरी संघाकडून चाललेलं आहे. आणि याचबरोबर फलंदाजी जी चालली ती खूप कासवाच्या गतीने चालली. माझी विनंती आहे फलंदाजी संघाला की आपण अजून जितका चांगला होईल तितका चांगला खेळ करावा, कारण तुमचा जितका चांगला खेळ होईल तितक्या चांगल्या धावा तुम्ही कराल आणि विजयापर्यंत तुमच्या संघाला घेऊन जाल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अँडी कडून चालली आहे. यानंतर फलंदाजीसाठी फलंदाज आलेला आहे प्रवीण. यानंतर फलंदाजीसाठी रवी आला आणि रवीनं सूर्याच्या तेजासारखा बॉल बाहेर पाठवलेला आहे. पंचांच्या हात वरती, चेंडू बाहेर.
हा रवी आहे, हा सूर्य आहे, तेजासारखा तळपणार आहे. पवनगावचा वाऱ्यासारखा वाघ क्रिकेटच्या मैदानात षटकारांची पाऊस बारिश करताना दिसतोय. धावसंख्या 11 झालेली आहे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. रवी आले आणि रवी यांनी आल्या आल्या जणू डगआउट मधून पूर्णपणे सज्ज होऊन आलेत. आल्या आल्या षटकार खेचलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. आता मात्र सामन्याचं समीकरण असेल 18 चेंडूमध्ये. सेहेचाळीस धावांची आवश्यकता असेल विजयासाठी पवनगाव संघाला. 18 चेंडू 46 धावा. गोलंदाजी मार्कवरती निलेश, स्ट्राईकवरती वैभव, खोदून फटका काढला अक्षरशः. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे राजापुरी संघाकडून. जितकं मोठं आव्हान आहे त्याच पद्धतीनं त्याला शमवण्याचा प्रयत्न हा राजापुरी संघाकडून चाललेला आहे. खरं तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती रवीनं आपलं तेज विखरलं होतं आणि आता परत एकदा रवी सज्ज झालेला आहे आपलं तेज विखरायला. पाहणं इथं खरं तर वाखक जोगणे होईल की रवी आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जातोय का. पुढचा चेंडू निलेश यांचा, सामना करतील रवी. आणि निलेशनं हा उत्कृष्ट असा चेंडू फेकलेला आहे. त्याच्यावरती 1 धावेची कमाई पवनगावने केलेली आहे. ब्लॉकल पद्धतीचा असा चेंडू. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते निलेश यांच्याकडून. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये निलेश यांनी. खरं तर अशा पद्धतीची गोलंदाजी प्रत्येक संघाकडून व्हायला हवी. तर तोडीस तोड जे काय आपण मॅच पाहायची विचार करतो, जशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायचा असतो तो सामना आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि सामन्याची मजा त्यावेळेस येते ज्यावेळेस तो खऱ्या अर्थानं BPI होतो. आणि या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आणि हा चेंडू फटकावलेला आहे षटकार. खतरनाक. आणि हा दणदणीत षटकार फटकावलेला आहे. यानंतर परत एकदा फलंदाज चेंडू सीमेरेखे पार डायरेक्ट बाहेर पाठवतो का पाहायला उत्सुकतेचं ठरणार आहे. निश्चितच वैभव आलेत आणि वैभव यांच्यावर जबाबदारी होती. सलामीला आलेत वैभव. चांगला षटकार खेचलाय. षटकाराच्या साह्याने स्कोरबोर्ड हलता राहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल निश्चितच 19च्या घरामध्ये आणि याच फटक्यांची अपेक्षा असेल. खरं तर खेळाचं वैभव हा वैभव वाढवतोय, पवनगावचा वैभव वाढवतोय. आणि आपण सुरुवातीला म्हटलं होतं की उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली, पण कौतुकानं हुरवून जाऊ नये आणि अपयशानं खचून जाऊ नये. अशाच पद्धतीनं गोलंदाजाने ध्यानात ठेवावं की आपण उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली खरी, पण ती आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. तरच आपल्या संघाचा विजय हा निश्चित होईल. लवकरात लवकर सामना परत एकदा सुरू करावा. स्पीडअप घ्यावा, थोडं स्पीडअप. आपल्याला यानंतरचेही सामने भरवायचे आहेत, यानंतरचे सामने खेळवायचे आहेत. यानंतर परत एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि वैभव आपल्या फलंदाजीनं परत एकदा कलात्मक शॉट्स, कलात्मक खेळ दाखवतोय का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. यानंतर निलेश आपला पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि वैभव आपला वैभव दाखवण्यासाठी तयार आहे, पण हा चेंडू वाईड आहे. दिशाहीन गोलंदाजी आणि एक अतिरिक्त धाव, एकूण 2 धावा निश्चित मिळतील या चेंडूवरती. उत्कृष्ट गोलंदाजी चालली असताना एका षटकाराने गोलंदाजावरती दबाव जो आणलेला तो आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय. त्यानंतर परत एकदा फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज, गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आणि नंतरचा हा चेंडू निलेश यांचा आणि याच्यावरती परत एकदा चेंडू फिरकावलेला आहे आणि हा चौकार. काय घडते मैदानामध्ये? स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका केला होता, फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका केला होता, क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडू निघून जातोय, सरळ सीमा रेषेबाहेर येतोय. चौकार.
चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडते. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. धावसंख्येचा पाठलाग करतोय पवनगाव संघ. प्रयत्न करतायत, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका येईल का? यस, मोठा फटका येतो, चेंडू निघून जाते. वन बॉन सीमारेषे बाहेर येतो दुसरा चौकार. खरं तर हे दोन्ही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातचे होते, पण जी आपण गचाळ क्षेत्ररक्षण बोलतो अशा पद्धतीचं ते आपल्याला इथे पाहायला मिळतंय. थोडं स्पीडअप घ्या, स्पीडअप. यानंतरचे आपल्याला सामनेच सुरू ठेवायचे आहेत. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका रवी यांच्या बॅट मधून येतोय. निश्चितच पवनगाव संघाला आशा देणारे हे दोन चौकार असतील. धावसंख्येमध्ये भर पडते. निश्चितच पवनगाव संघाला याच्यातून ऊर्जा मिळालेली आहे. आणि नंतर परत एकदा चेंडू फिरकावलेला आहे त्याच बाजूला. आणि पाहूया या दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो यशस्वी ठरतोय का? आणि तो यशस्वी ठरलेला आहे. बेटा रिक्स आहे तो इश्क है. आणि हीच रिक्स दुसऱ्या धावेसाठी पवनगाव संघाने घेतलेली आणि ती यशस्वीरित्या ते रिक्स त्यांनी पार केलेली आहे. यानंतर धावसंख्या झालेली आहे. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. आता मात्र सामन्याचं समीकरण असेल निश्चितच 12 चेंडू मध्ये 25 धावा. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे पवनगाव संघाला. पण राजापुरी संघाने लक्षात ठेवावं की जितकी चांगली गोलंदाजी, जितकी चांगली दिशा पकडून आपण गोलंदाजी करू तितका विजय आपल्या जवळ येत राहील. त्यामुळे उत्कृष्ट गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते का राजापुरी संघाकडून हे पाहणं खरं तर आपल्याला उत्सुकतेचं ठरेल. राजापुरी संघ सहकार्य करा, स्पीडअप घ्यायचा. पंच दोन्ही पंचांना विनंती असेल, आयोजक वर्गाकडून सूचना येत आहेत, थोडस सहकार्य करा, स्पीडअप घ्यायचा. आपण देखील सहकार्य करा. अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. सायंकाळच्या क्षेत्रामध्ये देखील एक महत्वाचा सामना देखील होईल. मेगा फायनलचा सामना देखील होईल. त्यानंतर बक्षीस वितरणाचा देखील सामना होईल. बक्षीस वितरणाचा देखील सोहळा होईल. त्यामुळे सहकार्य करा मित्रांनो. 12 चेंडू 26 धावा. सामन्याचं समीकरण चांगला चेंडू, आकट टप्प्याचा चेंडू, चेंडू खाली जातोय. फलंदाज झाला चेंडू समजू शकत नाही, परंतु एक धाव मिळून जाईल वैभव आणि पवनगाव संघाला. आणि पवनगाव संघाने या चेंडूवरती एका धावेची कमाई केलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजित कडून चाललेली आहे. याच पद्धतीने जर राजापुरी संघ गोलंदाजी करत राहिला तर विजय त्यांच्या आज होईत निश्चितच पडेल. निश्चितच प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल दोन्ही संघांना, कारण पुढील फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. चांगला चेंडू, टप्प्याचा चेंडू बॅटच्या कडा घेऊन जातोय. सुरेख जेल यष्टीरक्षक कोणतेच चूक करत नाहीत पंचांचे बोर्डवरती. आता मात्र रवी यांना माघारी परतावे लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राजापुरी संघाकडून चाललेली आहे. फलंदाजांना थोडंसं स्पीडअप पकडावं, लवकरात लवकर मैदानात यावं. मित्र आपल्याला यानंतरचे सामने खेळवायचे आहेत, ते 4 षटकांचे खेळवायचे आहेत, हे लक्षात असू दे. थोडं स्पीडअप पकडा आणि जी काय एनर्जी घेऊन यायची आहे, जी काय ताकद घेऊन यायची आहे, जे काय सेट होऊन यायचं आहे ते आपण मैदानाच्या बाहेरूनच या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी राजापुरी संघाकडून होते. आता राजापुरी संघाने खरं तर गोलंदाजाला टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवायला हवा, कारण आपल्या खेळाडूचा उत्साह आपणच वाढवू शकतं. बाजूच्या गावातली किंवा आरकी परकी माणसं येणार नाहीत त्यासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्याच्यावरती फटका मारण्यासाठी हुकलेला आहे फलंदाज. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण तो अपयशी ठरलेला आहे. त्यानंतर परत एकदा अजित तयार झालेला आहे गोलंदाजीसाठी आणि हा उत्कृष्ट असा चेंडू त्याने फेकलेला आहे आणि त्याच्यावरती 1 धावची कमाई करण्यासाठी पवनगाव संघ तयार झालेला आहे.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी राजापुरी संघाकडून चाललेली आहे. पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला संघाकडून पाहायला मिळाली होती, पण इथे अजित आला आणि अजितनं विजयाची जी मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपल्याला त्याच्या गोलंदाजीतून दिसतोय. परत एकदा गोलंदाजीसाठी तयार अजित आणि अजितच्या या चेंडूवरती फटका मारण्यास सपशेल वेळ ठरलेला आहे फलंदाज. हा पवनगावचा वैभव आपल्या संघाचं वैभव वाढवण्यासाठी आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी यशस्वी ठरतोय का पाहणं खरं तर आपल्याला उत्सुकतेचं ठरणार आहे. परत एकदा अजित आपल्या संघाला अजय बढत देण्यासाठी तयार झालेला आहे आणि यावरती हा जेलबा होता होता वाचलेला आहे. सुरक्षित रक्षण उडी मारून नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी ठरतो. निश्चित संघासाठी 3 धावा चालत या क्षेत्ररक्षकाने. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. म्हणजे सामन्याचं समीकरण 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे पवनगाव संघाला. म्हणजे दाना 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 ह्या अंगानं त्या अंगानं हिकंड तिकंड सगळीकडनं हाणायला लागतंय. एक बॉल ओकला की मॅच गेली लागा. लक्ष चेंडूवर असावं. 6 चेंडू 21 धावा. अजित यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली. निश्चितच चांगलं कमबॅक केलं अजित यांनी आणि कुठेतरी या सामन्यामध्ये पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरतोय तो राजापुरी संघ. 6 चेंडू 21 धावा 21 धावा 6 चेंडू सामन्याचं समीकरण गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. प्रत्येक पहिला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो वैभव यांचा, परंतु बायच्या स्वरूपात 1 धाव निश्चित मिळेल वैभव यांना. 5 चेंडू 20 धावा 4 मोठे फटके संघाला विजय मिळून देईल निश्चित पवनगाव संघाला. परंतु ते 4 फटके कोणाकडून येणार. बॅटर वैभव की सागर पाहायचा आहे. प्रयत्न करावे लागतील दोघांना देखील. पण खरं तर ज्या पद्धतीनं प्रतीक आपली गोलंदाजी करतोय तर ही विजयाचं जे प्रतीक आहे ते रोवण्याचा प्रयत्न तो करतोय. आणि पुढच्या यानंतर परत एकदा चेंडू भिरकावलेला आहे. हार गेला चेंडू सीमारेषे पार. स्लोअर चेंडू होतात परंतु चेंडूला ओळखला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं सागर यांनी. काय फटका खेळलाय. स्लोअर चेंडू होता. चांगला अटेम्प्ट होता. हेलिकॉप्टर उडवला. चेंडूला सरळ सीमारेषेत बाहेर धाडलं. निश्चितच 6 धावा मिळत आहेत. 6 धावानं निश्चितच सामन्याचं समीकरण बदलतंय मित्रांनो. आता मात्र 4 चेंडू 14 धावा सामन्याचं समीकरण. चेंडूची कळ लागते आणि चेंडू सरळ निघून जातो. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातो सीमा रेषे बाहेर येतो. चौकार. सागर वेळेवर आले. संघासाठी धावून येत आहेत सागर. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आलाय त्यानंतर आता चौकार आलाय. निश्चितच आता सामन्याचं समीकरण 3 चेंडू 10 धावा 10 धावा 3 चेंडू. सामना पलटतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं मित्रांनो त्याचं प्रत्युत्तर मैदानामध्ये आपल्याला दिसतंय. 6 चेंडू 21 धावा होत्या. कुठेतरी दडपणात होता हा संघ परंतु सागर या संघासाठी धावून येत आहेत. पुढचा चेंडू प्रतीक यांचा. आता मात्र प्रतीक आपल्या गोलंदाजाची चुणक दाखवत आहेत. सागर धावचित होतील कदाचित आणि सागर माघारी परत आहेत. कमबॅक करतायत आता मात्र प्रतीक. फलंदाजीमध्ये कमाल दाखवली होती या खेळाडूने. गोलंदाजीमध्ये देखील आपलं यश दाखवतोय. आपल्या स्वतःची यानंतर फलंदाजीसाठी वरती आलेला आहे वैभव. 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारणारा वैभव या 2 चेंडूमध्ये आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवतोय का हे पाहणं खरं तर आपल्याला उत्कंठेचं ठरणार आहे. हे छत्रपती 1 चौकार 1 षटकार येईल का. यानंतर प्रत्येक आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतोय पण त्यावरती फटका भिरकावलेला आहे आणि हा गेलेला आहे चौकार.
4 धावांची कमाई केलेली आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. वैभव आपल्या संघाचं वैभव होताना दिसतोय. या चेंडूवरती ठरल पवनगाव वाऱ्यासारखा पुढच्या फेरीत जाईल की या तिथूनच परत. नक्कीच कमालीची फलंदाजी वैभव यांच्याकडून. सलामीचा फलंदाज आहे, अजून मैदानामध्ये तळ टोकून आहे, संघासाठी झटतोय, संघासाठी प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, संघाच्या विजयामध्ये स्वतःची भूमिका आजमावताना दिसतोय. चांगला फटका खेळून काढला, सीमा रेषे बाहेर काढलं, 1 बाउन्स चौकार. आता सामन्याचं समीकरण 1 चेंडू 6 धावा 1 चेंडू. काय रोमांचक असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पवनगाव वर्सेस राजापुरी. 101 रुपयांचं पारितोषिक जर वैभव यांनी हा षटकार खेळला. गावचे जावई शंकर साळुंके यांनी या 6 साठी 200 रुपये लावलेले आहेत. या षटकारासाठी 200 रुपये आणि हा मारलेला आहे आणि हा हुकलेला आहे आणि आज सोबतच राजापुरी संघानं तो विजय खेचून घेतलेला आहे आपल्या पारड्यात. यशस्वी ठरतो वैभव षटकार खेचण्यात. अभिनंदन राजापुरी संघ. पुढील फेरीसाठी निश्चितच शुभेच्छा असतील. हाडलक पवनगाव संघ प्रयत्न चांगला होता परंतु थोडासा प्रयत्न अपुरा ठरतोय.